कंदलगावमधील जय भीम मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला कोल्हापूरमधील मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी खाते उघडण्यासाठी 1982चे दिलेले पत्रकावर फक्त कंदलगाव तलावाचा उल्लेख आहे। मात्र काही अधिकाऱ्यांनी कागदपत्रात फेरफार करून कंदलगावऐवजी दी भोईराज फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ताब्यात असलेल्या हणबरवाडी आणि तामगाव तलावाचा उल्लेख केलाय। हणबरवाडी आणि तामगावातील तलाव हे भोईराज फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांना मत्स्य व्यवसाय करण्यासाठी दिलेले असताना सहाय्यक आयुक्त कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी कागदपत्रात फेरफार करून कंदलगावऐवजी हणबरवाडी आणि तामगाव असा उल्लेख केलाय असा आरोप करत आज दी भोईराज फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं कोल्हापुरातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी सोसायटीच्या सभासदांनी आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कागदोपत्री फेरफार करणाऱ्या आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष नामदेवराव तिकोने यांनी दिलाय। आम्ही आज रोजी इथं जे उपोषणाला बसलेलो आहे ते आमच्या फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात आम्ही आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसलो आहोत। आमच्या सोसायटीवरती 1982चं काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून एक संस्थेनं बोगस बनावटपत्र तयार केलं आणि ते बनावटपत्र तयार करून आमच्याकडे असलेला हणबरवाडी तलाव हा काढून घेण्याचा प्रयत्न या ऑफिसमार्फत गेल्या 6 महिन्यापर्यंत चालू आहे। आम्ही वरचेवर त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि 25/4/2024 रोजी आम्ही आयुक्त कार्यालय मुंबई, सचिव मुंबई, प्रादेशिक उपायुक्त शिकरे साहेब आणि सहाय्यक आयुक्त कोल्हापूर यांना आम्ही 25/4/2024 रोजी पत्र देऊन सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई किंवा त्या अधिकाऱ्यावरती किंवा त्या संस्थेवर कारवाई केली नाही। त्या निषेधार्थ आज रोजी आम्ही इथं एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसलो आहोत आणि आज जर तिने ही जर आमची मागणी केली नाही आणि त्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही, त्या संस्थेवर जर कारवाई नाही झाली तर आम्ही याच्या पुढं जाऊन आम्ही आमरण उपोषणाला आम्ही इथं बसणार आहोत। आंदोलनात गणपतराव भोई, सुभाष आयरे, सोपान कानोजे, राजेंद्र ठोंबरे, रामभाऊ गुजर, धोंडीराम कांबळे, केरबा बागडी, किसन काटकर, राजाराम कनोजे यांच्यासह जिल्ह्यातील भोई समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।